बाप्पा जातच करो, पण या वर्षी कोकणचा बदलता रूप बघितलंच काय रे? गावाकडे परतलेले चाकरमानी, अंगणात फुललेलो उत्साहाचो सोहळो, नवीन महामार्ग, रेल्वेची जोड, पर्यटनाची ओढ, यामुळे कोकण नव्या दिशेने पुढे चालला असा. तरुण उद्योजक उद्योग उभे करत असत. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचो आधार घेऊन शेतीक नवो चेहरो दित असत. काजू, आंबो, कोकम, सुपाऱ्यांची बागो ह्या कोकणचा वैशिष्ट्य. पण आता त्याचा रूपांतर प्रक्रिया उद्योगांमध्ये होत असा, त्याच्यावर तुझी कृपा ठेव. मालवणी जेवणाचो सुगंध, हापूस आंब्याचो गोडवो, माशाचो स्वाद आणि नारळाच्या तेलाची चव ह्या सगळं आता जगभर पोचांदे. नवीन महाविद्यालया कोकणातच सुरू झाले. विद्यार्थ्यांका संधी मिळतासा, पण नोकरीसाठी शहरात भटकाचा लागता, त्यांका कोकणातच रोजगार मिळांदे. पर्यटनाच्या दृष्टीन कोकण जणू नव्या उंचीवर पोचतासा. ऐतिहासिक किल्ले, प्राचीन देवस्थाना, स्वच्छ समुद्र किनारे ह्या सगळ्या बघू देश विदेशातनं पर्यटक ओढले जात असत. दशावतार, लोकनाट्य, पारंपरिक कलेक नव्या आयुष्य मिळतासा, त्याच्यावर तुझी कृपा ठेव. आज कोकण जगाच्या नकाशावर ठळकपणे उमटलेला नाव असा. या सगळ्या क्षेत्रात कोकण वेगान प्रगती करतासा. शेतकऱ्याच्या शिवारात भरघोस पीक येवो, मच्छीमारांचे होडिये भरान सुरक्षित परत येवो, निसर्गाचा सौंदर्य अबाधित रवांदे. एकता, आपुलकी आणि नात्याचा बळ मजबूत होऊन दे. गणपती बाप्पा मोरया.